प्रचार प्रसार विस्तार केला. नामदेवराय स्वतःला पाईक समजतात वारकरी संप्रदायाचे. माऊलीने जे कार्य चालू केलंय त्याचा मी काय आहे तर पाईक आहे, विस्तार केला. ती नामदेव मूळ गाव होतं त्यांचं आता हिंगोली जिल्हा, पहिला परभणी जिल्हा. मूळ गाव होतं नरसी गाव. हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नामदेव म्हणून नरसी बामणी असं म्हणतात. नरसी ते त्यांचं मूळ गाव. व्यापाराच्या निमित्तानं पंढरपूर या क्षेत्रामध्ये गेले. कपड्याचा व्यापार त्यांचा, वाडवडिलांचा. वडिलोपार्जित कपडे विकणे हा त्यांचा व्यापार. आईचं नाव होतं गोनाई, वडिलाचं नाव होतं दामाजी शेठ. आता मंगळवेढ्यामध्ये राहण्यासाठी आले दामाजी शेठ आणि गोनाई. एक मुलगी झाली. त्यानंतर नामदेव महाराजांचा जन्म. रोज पांडुरंगाची आराधना करावी, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये यावं, देवाला रोज नैवेद्य दाखवावा. बरीच वर्ष झालं पदरी काही आपत्ती नाही. दामाजी शेठ आणि गोनाई माता भगवंताची रात्रंदिवस सेवा करावी, पण पदरी एकही लेकरू बाळ नाहीये. भगवंताला गोनाई माताच्या मुखातून शब्द बाहेर पडला, देवा आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही तुमची सेवा करणारच आहोत, पण आमच्या नंतर तुला नैवेद्य दाखवण्यासाठी एखादं लेकरू पदरामध्ये टाक. तुझी सेवा करण्यासाठी एखादं लेकरू पदरी टाक. भगवंताला आनंद झाला. मुलगा जन्माला आला, नामदेव महाराज. जन्मजात भगवत भक्त नामदेव महाराज. नामदेव महाराजांचे पूर्व अवतार सांगितले तर नामदेव महाराजांचे पूर्व अवतार ध्रुव, प्रल्हाद हे पूर्व अवतार आहे. नारद पूर्व अवतार आहे. तेच नामदेव महाराज झाले. पुढे तेच तुकाराम जन्म. स्वज्वळ भक्त, भगवत भक्त जन्माला आले नामदेव महाराज. नरशी पासून इकडं गाव दामाजी शेठ आता मंगळवेढ्यामध्ये राहत आहे. कर्नाटकचं राज्य त्या भागामध्ये. बिदरचा राजा त्याच्या पदरी एक कर वसुली करणारे म्हणून काम करतायत दामाजी शेठ. मंगळवेढा परिसर त्यामध्ये पंढरपूरही येते आणि मंगळवेढा परिसरातले सगळ्या लोकांचा कर वसुली करायची. त्यांच्याकडे ते काम. बिदरच्या राजाकडून त्यांच्या पदरी आलेलं ते काम आणि ते सतत करत राहायचे. एक वर्ष एवढा दुष्काळ पडला, दामाजी शेठला वाटलं यांच्याकडून कर तरी कसा वसूल करून घ्यावा. अन्न खायला नाही या लोकांना आणि यांच्याकडून कसं काय पैसे मागून राजाला पोहोच करावेत, कर कसा वसुली करायचा. यांनाच आपण मदत केली पाहिजे. दामाजी शेठने जो राजाचा जो ऐवज होता, जो राजाचं कोठार होतं ते खुलं केलं आणि सगळं गावच्या लोकांना वाटून टाकलं. पंढरपूर, मंगळवेढा तो परिसर सगळ्याला वाटून टाकलं. राजाला कळालं. राजा म्हणू लागला कर वसूल तर केलाच नाही, पण जवळचं जे होतं तेही लोकांना वाटून टाकलं. दामाजी शेठला शिक्षा केली, कैद केलं. बिदरला बोलून घेतलं आणि कैद केलं. जोपर्यंत
तुम्ही हे वाटलेलं धन पुन्हा वसूल होत नाही तोपर्यंत तुम्हाला कैद केलं जाईल. नामदेव महाराज दामाजी शेतकरी एक नोकर राहत, नाव होतं त्याचं विठोबाच. नोकर, त्या नोकराचं स्वरूप भगवंताने घेतलं आणि दामाजी शेठचे जेवढं काही कर्ज झालं होतं, जेवढं काही वसूल, दामाजी शेठ बिदरच्या राजाच्या पदरी कार्य करत, भगवंताने स्वरूप धारण केलं नोकराचं, आणि जे काही वाटून दिलं होतं नामदेव महाराजांनी ते सगळं भगवंताने पुन्हा ते देऊन टाकलं राजाला. आणि दामाजी शेठ रोज गीता वाचायचे. त्या गीतेमध्ये ती पोहोच पावती, जेवढं काही धन खर्च झालं त्याची पोहोच पावती त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये. सगळं काही जे कर्ज होतं किंवा खर्च झालेला होता तो भगवंताने. बिदरच्या राजाच्या पदरी कार्य करावं लागायचं दामाजी महाराज. एक दिवशी, आता नामदेव महाराज 4-5 वर्षाचे झाले का, मंदिरामध्ये जाणं येणं नामदेव महाराजांचं, गावामध्ये फिरतायत नामदेव महाराज 5 वर्षाचे झाले ना. असंच कार्याच्या निमित्ताने, काहीतरी कामाच्या निमित्ताने दामाजी शेठला जावं लागलं. आणि जाता जाता सांगितलं, नामदेवा बाबा देवाला जीव घालायचा. सांगितलं, बाबा नामदेवा मला आता 1-2 दिवस गावीला जावं लागल, भगवंताला जीव घालायचा. जीव घालत जा असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी जीव घालणे या शब्दाचा अर्थ जीव घालणे असाच घेतला. आता आपणही मंदिरात जात राहतो, नैवेद्य दाखवत राहतो. भगवंताला फक्त नैवेद्य दाखवतो आपण, पुढे जीव घालतो का आपण? तिथं मांडायचं आणि पुन्हा उचलून घेऊन यायचं, त्याला नैवेद्य दाखवणे म्हणून. नामदेव महाराजाला दामाजी महाराज म्हणतात, देवाला जीव घाल. नामदेव महाराजाला वाटलं की भगवंत जेवत असणार आहे, तो रोज जेवत असते. ताट भरलं, गोनाई मातीने ताट भरलं आणि नामदेवा देवाला हे ताट घेऊन जा. देवा पुढं मांडलं, पाण्याचा तांब्या मांडला, ताट मांडलं आणि जाऊन उभा राहिले. देवा जेवा. असं म्हटल्याच्या नंतर देव कुठं जेवतं? देव उभाच होते ना. नामदेव महाराजाला वाटलं काही चुकलं का काय गाड्या आपलं, आज देव जेवत का नाही? पुन्हा जवळ आले, देवा जेवायला काय झालं तुम्हाला? जेवण करा. एकाही शब्दाने काहीच. नामदेव महाराज म्हणले, देवा आज काय वडील आले नाही म्हणून काय तुम्ही काय रुसून बसले का काय? रोज ते येत राहतात, आज त्यांनी मला पाठवलं, पण तुम्ही जेवण करा. भगवंत काही जेवायला तयार नाही. मूर्ती स्वरूपामध्ये भगवंत. नामदेव महाराज म्हटले, जोपर्यंत देवा तुम्ही जेवण करणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार पण नाही. आणि जर तुम्ही जेवण करत नसताल तर मी हे मस्तक तुमच्या चरणावर अर्पण करीन. निर्वाणीचा शब्द वापरला नामदेव महाराजांनी. भगवंताने मूर्ती स्वरूप टाकून दिलं, सावयव रूपाने तयार झाले भगवंत आणि मांडी घालून भगवंत जेवायला लागले. असं रोज नामदेव महाराजांच्या हाताने भगवंताने जेवण करा. नामदेवा हाती दूध प्याला तो परमात्मा. दूध पिणं असेल, भगवंताने रोज जेवण करावं नामदेव महाराजांच्या हाताने. असं वेगवेगळं कार्य नामदेव महाराजांचं. दामाजी शेठ आले. एक दिवशी आल्याच्या नंतर नामदेव महाराज
भगवंताला जेवण करून गोनाई मातेला सांगितलं. गोनाई मातेने विचारलं, नामदेवा अरे ताटातला नैवेद्य काय झाला? म्हणले देवाने जेवण केलं. म्हटले सगळंची सगळं हो म्हणले सगळं जेवण केलं देवाने. नामदेव महाराज खोटं बोलतायत, त्याने काहीतरी कुठंतरी नेऊन टाकलं, त्यानं खोटं बोलतायत. आई बोलली मोठ्याने, दामाजी सेठ बोलले खरं सांग म्हटले, तू नेलेलं जेवण कुठं नेऊन टाक? भगवंताने जेवण केलं, भगवंत जेवले, याच भावनेने बोलत. दामाजी सेठला नवल वाटलं. दामाजी सेठला शंकाही आपल्या लेकराच्या हाताने जेवण करतायत भगवंत, आपल्या लेकराच्या हाताने जेवण केलंय भगवंत. दामाजी सेठला वाटलं की खरंच याच्या हाताने जेवण केलंय का? तर मग नामदेव महाराजाला पाठवलं. म्हणजे जा म्हटले भगवंताला आज तू जीव घाल म्हटल्याच्या नंतर भगवंत आपलं ताट मांडलं आणि नामदेव महाराज बोलला, देवा काल जसं जेवण केलं तसं आजही जेवण करा. भगवंत जेवायला बसले. दामाजी सेठ आणि गोनाई माता खांबाच्या आवळून पाहत होत्या. अरे आपल्या लेकराच्या हाताने भगवंत जेवण करतायत, आपल्या लेकराच्या हाताने. धावतच आले, भगवंताचं दर्शन घेतलं. तेव्हा काय आमचं परम भाग्य, असा भक्त आमच्या पदरामध्ये टाकला देवा. भगवंताने सांगितलं, ही बातमी कोणालाही सांगू नका. मी नामदेवाच्या हाताने जेवण करतो, कोणालाही सांगू. रोज नामदेव महाराजांनी जीव घालावं भगवंत. आता नामदेव महाराज लहानची मोठी होऊ लागले. आता व्यवहारामध्ये येऊ लागले नामदेव महाराज. नामदेव महाराजांचं लग्न करून दिलं. पत्नीचं नाव होतं राजाई. त्या दोघी कोण होत्या? राजाई आणि कोण? दोघी काय होत्या? सासू. राजाई गुणाई सासू सोना. नामदेव महाराज आणि दामाजी सेठ हे बाप. आता कुटुंब हळूहळू हळूहळू वाढत चाललं. आता नामदेव महाराजांचं लग्न झालं. अरे बाबा आता तुझं लग्न झालं, एक आपल्या वाडवडिलोपार्जित असलेला व्यापार, त्या व्यापाराची आता हळूहळू तू जबाबदारी घेतली पाहिजेस. जसं घरामध्ये एखादा मुलगा असेल, नुसता केवळ बसून खाणारा असेल तर आई त्याला समजून सांगते, बाबा काहीतरी जबाबदारी घे घरात, काहीतरी काम करायला लाग. आता तुझं लग्न झालंय बाबा, आम्ही कुठपर्यंत राहणार आहेत तुला? तू तुझ्या पायावर उभा राहायला पाहिजे, तुला व्यवहार कळायला पाहिजे, आपला व्यापार कळायला पाहिजे तुला. तसं दामाजी सेठ म्हणू लागले, अरे नामदेवा आम्ही कुठपर्यंत तुला पुरणार आहे? आता तुझं लग्न झालंय, तुला व्यापाराचं सगळं ज्ञात झालं पाहिजे, व्यापाराचं नफा तोटा याची जाणीव झाली पाहिजे बाबा. म्हणून नक्कीच जसं दामाजी सेठने नामदेव महाराजाला व्यवहारामध्ये टाकायला सुरुवात केली, तसं लेकराला, आपल्या लेकराला तोच संबंध दिला पाहिजे. जर घरामध्ये जर काम न करणारा मुलगा असेल, तो माईला सुद्धा आवडत नाही, त्याच्या आईला सुद्धा आवडत नाही. मग जर काम न करणारा मुलगा आईला आवडत नाही, तो जगाच्या मालकाला तरी कसा आवडेल बरं? माणसाने कर्म करत राहिलं पाहिजे. आपल्या वाट्याला आलेली कर्म नित्य नियमाने केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे. कर्महीन माणसं या जगतामध्ये कोणत्याही कामाची नसतात. कर्महीन माणसं, कर्मप्रधान मनुष्य असला पाहिजे. ज्ञानोबराय तर इतकं गोड सांगतात ना. ज्ञानोबराय म्हणतात कर्मच त्या भगवंताची पूजा आहे. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा दोषाला. तो सर्वात्मक असलेला ईश्वर, आणि त्या ईश्वराची पूजा करायची असेल तर स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म रूपी फुलं त्याच्या चरणावर अर्पण केले पाहिजे, त्याच्या चरणावर अर्पण केले पाहिजे.
आता नामदेव महाराजावर जबाबदारी पडली. दामाजी सेठनी सांगितलं, बाबा नामदेवा, अरे आपला वडिलोपार्जित असलेला व्यापार कपडे विकणं ते आता तू समजून घे. आज काय कर, तू बाजाराला जा, कपडे घेऊन जा. बाजाराला कपडे घेऊन पाठव. कापड सगळीची कपडे घेतलेली, कापड घेतलेली, असं गटगं बांधलं आणि नामदेव महाराज निघाले. डोंगराचा प्रवास, डोंगरावरून जाताना दगड पडलेली दिसले नामदेव महाराजांना. नामदेव महाराज दगडाला म्हणले, अरे तुम्हाला थंडी वाजत असेल, ऊन लागत असेल, पाऊस लागतो तुम्हाला, तुमच्या अंगावर काही कपडे सुद्धा नाही. नामदेव महाराजांनी आज सगळीची सगळी कपडे त्या दगडाला घातले आणि आले. मग दामाजी शेठला आश्चर्य वाटलं की मला जी कपडे 3 दिवस लागायची विकण्यासाठी, हा दुपारीच लगेच आला. नामदेव महाराजाला देवाशिवाय आणि मंदिराशिवाय कुठेही जाण्याची इच्छा होत नसते. पांडुरंगाला सोडून जाण्याची इच्छा होत नसते नामदेव महाराज. आणि दामाजी शेठनी सांगितलं म्हटल्याच्या नंतर मग नाईलाज झाला आणि ते कपडे दगडाला घालून परत वापस आले. दुपारीच आले. आणि दुपारी आल्याच्या नंतर बापाने विचारलं, कपडे विकले का रे? हो म्हणले, सगळे कपडे विकले. कोणाला दिले सगळे कपडे? म्हणले ते होते, म्हणजे गणोबा, धोंडोबा, दगडोबा होते, त्यांना दिले म्हणजे सगळे. आणि पैसे उधारीवर आहेत, पुढच्या आठवडी देतो म्हणजे. आठवडा ओलांडला, पैसे यायला तयार. कुठून येतील पैसे यायला तयार. नामदेव महाराज ज्याच्या शेतामध्ये ते दगड होते त्या मालकाकडे गेले. मालकाला म्हणले, तुझ्या शेतामध्ये दगड उघडे होते म्हणून मी त्याला कपडे घातले, त्याचे पैसे आले. म्हणले, थोडं दगडाला कोणी सांगितले होते कपडे घालायचे? ज्या दगडाला कपडे घातलेत ना त्याच्याकडून पैसे घे, त्याच्याकडून वसुली कर. मी कुठून आणून देऊ? मी सांगितलं होतं का दगडाला कपडे घालायचे? नामदेव महाराज म्हणले, बरं, ज्याला दिलेत ना त्याच्याकडूनच वसूल करू. नामदेव महाराजांनी एवढा मोठा दगड घेतला, ज्याला दगडाला कपडे घातले होते तो दगडच घेऊन गावात आले. भला मोठा दगड कसा तरी आणला गावात त्यांनी. आणि गावात आणल्याच्या नंतर म्हणले, आता तुला कैदच करून टाकतो, म्हणजे जोपर्यंत पैसे माझे वसूल होणार नाहीत तुला सुट्टी नाही. जुन्या काळामध्ये वाड्यामध्ये असं खालची एक तळघराची बाजू असायची, त्याच्यामध्ये धान्य टाकलं जायचं. त्याच्यात दगड टाकून दिला नामदेव महाराजांनी. आणि दगड टाकून दिल्याच्या नंतर दामाजी सेठ आले. दामाजी सेठ म्हणले, अरे बाबा आणले का रे बाबा पैसे? म्हणले, पैसे नाही आणले, माणूसच आणला. ज्याला कपडे दिले होते ना त्या दगडोबालाच घेऊन आलो. कुठे? म्हणजे ते टाकला, म्हणजे ते आडगळीला टाकला. पाहिलं तर एवढा मोठा दगड. राजाई हसत होती. दामाजी सेठने विचारलं, राजाई म्हणली, तुमच्या पोराचा प्रताप बघा म्हणली, की त्याने दगडाला घेऊन आले आणि दगडाला म्हणले त्याला आता कैद करून टाकला आणि तोच पैसे देणार आहे. तो पैसे भगवंताला दामाजी सेठ म्हणले, असं काय पोरग जन्माला घातलं? नामदेव महाराज भगवंताकडे गेले, देवा आता बापा जे काही व्यापार आहे, जे काही कपडे विकले गेले त्याचे ते काही पैसे मिळत नाहीत. त्याला आता कैद केलं, आता मला पैसे मिळालेच पाहिजे, धन मिळालं पाहिजे. भगवंताने सांगितलं, जा म्हणले घरी, तुला जे कापडाची जे काही रक्कम होती ती तुला मिळून जाईल म्हटले, घरी जा. नामदेव महाराज घरी आले. तो दगड सोन्याचा झालेला होता. दगड सोन्याचा झाला. दामाजी शेठला कळालं दगड सोन्याचा झाला. दाखवलं, म्हणले हे पहा. त्याने आणून दिलं म्हणले त्याने दगड सोन्याचा. दामाजी शेठने त्याचा काही कोपरा बाजूला काढला आणि गावामध्ये व्यापार
भाजीपाला काय असेल ते धान्य ते घेतले होतं. रोज थोडा थोडा कोपरा काढायचे, जे काही सामान लागेल ते घेऊन यायचे. त्या काळामध्ये काही टीव्ही फ्रीज तसं काही नव्हतं, नाही तर आणलं असतं आहे की नाही. हे मोठं घर बांधलं असतं, फर्निचर तयार केलं असतं, टीव्ही फ्रीज जेवढं काही लागतं ते दामाजी शेठ. लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की यांची खायची उसंत आणि हा सोन्याचा तुकडा आणतो, नेमकं काय कारण आहे. बातमी कळाली, ज्याच्या शेतातला दगड होता त्याच्यापर्यंत बातमी कळाली की दगड सोन्याचा झाला म्हणून. दगड सोन्याचा आहे. तो लगेच आला, मला तो तुमच्या मुलानं म्हणजे नामदेव महाराजांनी आमच्या दगडाला कपडे घातले होते ना, ते सगळे कपड्याचे पैसे मी द्यायला तयार, पण आमचा दगड मुक्त करून द्या, आमचा दगड आम्हाला परत द्या. दामाजी शेठ द्यायला तयार नाही. दामाजी शेठ म्हणजे मी तो दगड सोन्याचा झालेला आहे, मी नाही देणार. नामदेव महाराज जवळ आले, म्हणजे त्यांचा दगड आहे, आपल्याला काय करायचं, तो सोन्याचा असू नये का कसा असू, देऊन टाका बाबा. आपल्याला कापडाचे पैसे मिळाले म्हणजे बस ना, ते पैसे देऊन टाका. त्या मालकानं, शेताच्या मालकानं, ज्याच्या शेतामध्ये दगड होते त्याच्या मालकानं ते सगळी कापडाचे पैसे देऊन टाकले आणि मला माझा दगड देऊन टाका. त्याने तो दगड घेऊन गेला आणि जसा तो दगड घेऊन घरी घेऊन गेला, तो पुन्हा दगड झाला, तो पाषाण झाला. सुवर्णत्व गेलं आणि त्याला पाषाणत्व आलं. अशा वेगवेगळ्या लीला नामदेव महाराजांच्या, असं वेगवेगळं कार्य नामदेव महाराजांचं, वेगवेगळं कार्य. नामदेव महाराजांच्या जवळ जे पूर्व गाव होतं नरसी, त्या गावाच्या जवळच एक गाव आहे गंगाखेड. गंगाखेड मध्ये दाम्पत्य, मुलगी जन्माला आली, नाव ठेवलं तिचं जनाबाई. स्वप्नामध्ये भगवंत आले आणि भगवंताने सांगितलं, बाबांनो, तुमच्या पोटी जी मुलगी जन्माला येईल तिला इथं ठेवू नका, तिला मंगळवेढ्यामध्ये पंढरपुरामध्ये घेऊन जा, तिथं नामदेव महाराजांचं तिला दासत्व करायला लावा, दासी बनवा. कारण ती सुद्धा नामदेव महाराज, जसे नामदेव महाराजांची पूर्व जन्म आहे तसे तिचे सुद्धा 4 जन्म. त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, सत्ययुगामध्ये, कलियुगामध्ये ही 4 जन्म. पद्मिनी म्हणून जन्माला आली, त्यानंतर सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्राबरोबर ती मंथरा म्हणून जन्माला आली दासी. त्यानंतर द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये ती कुब्जा म्हणून जन्माला आली, जे भगवान श्रीकृष्णाने तिला सरळ केलं. मथुरेमध्ये राहत होती ती कुब्जा दासी. संपूर्ण तिचे अवयव वाकडे तिकडे होते. भगवंत ज्यावेळेस मथुरेमध्ये गेले त्यावेळेस पहिली भेट झाली ती कुब्जाची भेट झाली. सगळं गाव तिला नाव ठेवत होतं कुब्जा म्हणून, नावच तिचं कुब्जा. भगवंताने तिला हाक मारले, सुंदरी म्हणून हाक मारले, हात जोडले, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवले. देवा, आजपर्यंत सगळे मला कुब्जा म्हणतात, पहिली वेळेस तुम्ही मला सुंदरी म्हणून पाहिले. भगवंताने तिच्या हनुवटीला हात लावला ना, असा एक झटका दिला, ती सरळ झाली. जे वाकडे तिकडे अवयव होते, जन्मजात वाकडे, ती कुब्जा. नंतर कलियुगामध्ये जन्माला आली ती जनाबाई. पद्मिनी, मंथरा, कुब्जा आणि आता ही जनाबाई. जसे नामदेव महाराजांचे 4 अवतार तसे जनाबाईचे सुद्धा 4 अवतार. अभंगामध्ये वर्णन केले की नाही, चहुयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. फक्त भक्त नामा उभा कीर्तनी नाही, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी. ती मागच आहे नामदेव महाराजांच्या, हात जोडून उभाच आहे ती. बर, ती या जन्मामध्येच उभा आहे असं नाही, 4 युगापासून ती नामदेव महाराजा बरोबरच. म्हणून भगवंताने सांगितलं, स्वप्नामध्ये आई वडिलांनी सांगितलं की
दामाजी सेठच्या घरी तिला दासी म्हणून पाठवा. मंगळवेढ्यामध्ये भगवंताने घेऊन आले आणि नामदेव दामाजी सेठच्या घरी तिला आता दासी म्हणून राहू लागली. पंढरपूरला आली आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर जनाबाई तिथंच राहू लागली. नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं जनाबाईनं. भक्ताचं दास्यत्व, भगवंताच्या भक्ताचं दास्यत्व स्वीकारलं. भगवंत नामदेव महाराजांचे जे काही कार्य करायचा तशीच कार्य आता जनाबाईचीही करू लागला भगवंत. जनाबाईची लहान होती जनाबाई. आता जुन्या काळातला प्रसंग, माझ्या समोर बसलेले जे लुगडं घातलेले माता माऊली आहेत ना, त्यांनी सासूरवास सहन केलेला आहे. अति सासूरवास. सासवा त्यांना डोक्याला तेल सुद्धा लावायला देत नव्हतं. बरोबर आहे. तेलाचे काय असेल तेल, खोबऱ्याचं तेल असेल ते ती सासू जवळच असायचं, किंवा ती सासू तेला बशीच बसायची राखा. असा जुन्या काळातल्या सासवा तेल सुद्धा लावू देत नसत. डोक्यामध्ये ओवा व्हायच्या. नाणं 8-8 दिवसांनी, 15-15 दिवसांनी नाणं असायचं. आणि मग ते डोक्याला ते केस इतके जड होऊन जायचे, वा होऊन जायच्या. कोण करणार जनाबाईचं एवढं? तिला कोण आंघोळ घालणार? कोण तिची वेणी फणी करणार? तिच्या डोक्यामध्ये पडलेले ओवा कोण करणार? भगवंताने स्वतः यावं आणि मंगळवेढ्यामध्ये तिची सेवा करावी जनाबाईची. जनाबाई नामदेव महाराजांचं दास्यत्व करते आणि भगवंत जनाबाईचं दास्यत्व करताय. जनाबाई नामदेव महाराजांची सेवा करते, दामाजी महाराजांची सेवा करते आणि भगवंत जनाबाईची सेवा करतात. तिला नाऊ घालणं असेल, जनाबाई दळायला बसली की भगवंताने येऊन बसावं दळायला. जनाबाईनं जनाबाईनं पुढं अभंग म्हणावेत आणि भगवंताने माग दळायला बसावं. जनी दळण कांडण करे आणि भगवंत स्वतः येऊन बसायचे, दळून लागायचे, सगळं काही कार्य करू लागायचे. अधिकार जनाबाईचा महान अधिकार. फक्त नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं, दुसरं काही केलं नाही. एवढा मोठा अधिकार होता. प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा शिव्या देण्याचा अधिकार होता तिला. प्रत्यक्ष भगवंताला. एक वेळेस काय झालं, जनाबाईची महती कबीरांना कळाली की जनाबाई एक महान संत आहे, कवयत्री आहे, नामदेव महाराजांचं दास्यत्व करते, नामदेव महाराजांच्या घरी असते, सगळं काही काम करत राहते नामदेव महाराज. पण भगवंत तिची सेवा करतात हे कबीरदासांना कळालं. काशीवरून चालत आले कबीरदाजी पंढरपुरात. जनाबाईला पाहावं, कोण आहे जनाबाई म्हणून पाहावं. मग कबीरदाजी आल्याच्या नंतर जनाबाई भांडण करीत होती तिच्या शेजारी. हे दोघी जणी एकमेकीला केस घाललेली, दोघीच्या हाणामाऱ्या चालू. कबीरदाजी जवळ आले, पळतच आले, भांडणं सोडली दोघीच्या. भांडता कशासाठी? म्हणले इथं जनाबाई कोण आहे? म्हणले मी आहे जनाबाई. आश्चर्य वाटलं कबीरदाजीला. मी काशीहून आलो म्हणले, मी भांडणं करते. बरोबर, कशासाठी भांडणं चालले? म्हणजे हिनी माझ्या गौऱ्या चोरल्या. काय गौऱ्या चोरल्या? गौऱ्याचा ढिगारा पडलेला होता.
ती दुसरी जी महिला होती ती म्हणायची माझ्या गोऱ्या, जनाबाई म्हणायची त्याच्यातल्या काही माझ्या गोऱ्या, अर्ध्याच्या वर माझ्या गोऱ्या चोरल्या. कबीरदासजी म्हणले आता तुझ्या गोऱ्या कोणत्या, आता हिच्या गोऱ्या कोणत्या, कळणार कसं? जनाबाईंनी सांगितलं ज्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्या गोऱ्या माझ्या. कबीरदासजीने गोऱ्या कानाला लावाव्या आणि त्या सेनाच्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नाम निघावं. एवढा मोठा अधिकार त्या जनाबाईचा. हा अधिकार मिळाला तरी कशामुळं? फक्त नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारल्यामुळं. भगवंताचा दास असलेले नामदेव महाराज, भगवंताचे भक्त असणारे नामदेव महाराज, त्यांचं दास्यत्व स्वीकारलं जनाबाई. अनंत प्रसंग जनाबाईवर. जनाबाईला चोरीचा आळ आला. जनाबाई भगवंत दळायला जायचे आणि आता ही सगळी मंडळी, ब्राह्मण मंडळी, देवपूजा करणारी मंडळी आली. भगवंताला कळालं भगवंताने अंगावरचा भरजरी सेला तिथंच ठेवला, निघून आले. सेला कुठं, देवाचा एवढा मोठा महागडा सेला कुठं पडला, कुठं पडला. सगळीकडे शोध सुरू झाला. जनाबाईच्या घरात निघाला. जने चोरी करायला लागली. म्हटले तू मंदिरामध्ये येते देवाचा सेला चोरून आणते? मी चोरला नाही, मी नाही चोरला, भगवंताने ठेवला असेल. सुळावर द्या म्हटलेला. कुठं बोलती? सुळावर द्या. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुळ उभा करण्यात आला आणि आता जनाबाईला सुळावर नेण्यात आला. घेऊन जायचं आता, तिला शिक्षा द्यायची, आता मृत्यूदंडाची शिक्षा. जनाबाई म्हणली मला एकदा देवाला भेटू दे, मग मी सुळावर जायला तयार, एकदा देवाला भेटू द्या. दारात आली आणि दारात आल्याच्या नंतर दारात उभा राहून तिने शिव्या द्यायला सुरुवात. अरे विठ्या, रे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रान रणकी झाली. शिव्या. तुझे गेले मळे, तुला पाहुणे काळ मळे, उभी राहून अंगणी शिव्या देत दासीचे. एवढा मोठा अधिकार त्या जनाबाईंचा. नामदेव महाराजांचं दास्यत्व स्वीकारलं म्हणून एवढा मोठा अधिकार प्राप्त. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हा चिन्ह. खरं पाहिलं परमार्थामध्ये जे दास्यत्व आहे ना, ते खरं दास्यत्व नाहीये. ज्यानं परमार्थात दास्यत्व स्वीकारलं, भगवंत त्यांचं दास्यत्व स्वीकारतो. संसारामध्ये फक्त नावाला मालक असते, बरोबर? हे काय म्हणते का, तुम्ही मालक घराचे मालकच आहेत ना, बरोबर? नामदेव मालकच आहेत ना, मालक, बरोबर? नावाला मालक, 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 मालक म्हणता म्हणता लगेच हातामध्ये पिशवी दिली जाते. एवढा रायमोरून बाजार करून आला. मालक कुठे गेलते? नाही बाजार करून आला. मालक आता काय पीठ संपलंय तेवढं दळून आला. मालक चालले, सगळं काही जे असेल ते मालकाने काम. आता मला सांगा, सगळे काम करतो, आता मालक आहे का दास आहे? तो दासच आहे. नुसतं प्रपंचामध्ये नावाला मालक आहे, खरा पाहिला तर तो दास आहे. संसारा प्रपंचामध्ये नावाला मालक आहे, खरा दास आहे. जनाबाई नामदेव महाराजांची दासी आहे, पण भगवंताची मालकी नाही. ती भगवंताची, भक्ताचं दास्यत्व स्वीकारलं पण भगवंताची मालकी ठरली. महान अशी ती जनाबाई भगवंत नामदेव महाराजाबरोबर सगळं काही कार्य करावं तिनं. ते नामदेव महाराज
घाटलोट करू लागायची नामदेव महाराजचं सगळं काय. त्या पंढरपुरामध्ये एक भागवत नावाचे देवीचा भक्त होता. नाव होतं त्यांचं भागवत. काय नाव होतं? भागवत नाव. देवीचा भक्त. आदिशक्तीची रुक्मिणी आईसाहेबाची उपासना करायचा. पांडुरंगाची उपासना करत नसा, देवीची उपासना करायची. आई जगदंबा प्रसन्न झाली, रुक्मिणी आईसाहेब प्रसन्न झाल्या आणि त्याला परीस दिला. काय दिला? परीस. आता परिसाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. परीस हा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं काय करतं? सोनं करतं. त्या परिसामध्ये ती ताकद आहे. लोखंडाचं काय करतं? ते सोनं. ते परिसामध्ये असलेली ती ताकद. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराय परिसाचा दृष्टांत इतका गोड आहे. ज्ञानोबराय म्हणतात की लोहाचे कणक होय ते सामर्थ्य परिसीच आहे. लोखंडाचं सोनं होतं, हे सामर्थ्य कोणामध्ये? परिसामध्ये. त्या लोखंडाने काय अहंकार करावा? माझं सोनं झालं, माझं सोनं झालं म्हणून. लोखंडाने कधी अहंकार करू नये. का? अरे तो परिसाच्या सानिध्यात गेला म्हणून त्याचं सोनं झालं. हे सामर्थ्य कोणामध्ये आहे? तर हे सामर्थ्य परिसामध्ये. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे. गुरुकृपा जर झाली तर या जगतामध्ये काय होणार? पण गुरुकृपा होण्यासाठी आधी गुरुच्या जवळ जावं लागतं. लोखंडाचं जर सोनं व्हावं असं वाटत असेल लोखंडाला, तर त्याने परिसाच्या सानिध्यात जावं, तर ते लोखंडाचं सोनं होतं. परीस 2-3 किलोमीटर, मग इथं लोखंड, त्याचं सोनं नाही होणार. एक तर परिसाच्या जवळ त्यानं जावं, नाही तर परिसाने त्याच्या जवळ यावं. नामदेव महाराज गुरुकडे गेले आणि गुरु जगद्गुरु तुकोबरायकडे आले. नामदेव महाराज गुरुकडे गेले म्हणजे लोखंडानं परिसाकडे जावं, नाही तर परिसाने तरी लोखंडाकडे. आणि तुकोबरायकडे गुरु आले. सापडविले वाटे जाता दिसणार, मला सापडविलं म्हटले. मी गंगेच्या स्नानाला फिरत होतो, गुरुनी मला सापडवीत आले, माझ्यापर्यंत आले. तो परीस. परिसानं लोखंडाला स्पर्श केला. किती क्षणामध्ये सुवर्णत्व होईल? काही क्षणामध्येच. अर्ध्या क्षणामध्ये अर्धा क्षण भरपूर झाला. नाथमाराजाचा शब्द आहे, अर्ध क्षण घडता काय? अर्ध क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत्व. अर्धक्षण जरी संग घडला तरी परिवर्तन आहे. एका गुरु महाराजाने लोखंडाच्या पेटीमध्ये परीस ठेवला आणि पेटी अशी बांधून ठेवली, कपड्यामध्ये बांधून ठेवली. आणि बांधून ठेवल्याच्या नंतर बऱ्याच दिवसांनी शिष्याला सांगितलं, बाबा तिथं लोखंडाची पेटी आहे, ती घेऊन ये. लक्षपूर्वक आहे का? लोखंडाच्या पेटीमध्ये परीस ठेवला आणि गुरु महाराजांनी शिष्याला सांगितलं तिथं लोखंडाची पेटी घेऊन ये. शिष्य गेला, ते कापड सोडलं आणि ती पेटी घेऊन आला. पेटीमध्ये काय ठेवलं होतं? परीस ठेवलं. आता ती पेटी लोखंडाची का सोन्याची? ती पेटी काय कशाची? गुरु महाराजांनी सांगितलं लोखंडाची पेटी घेऊन ये, तिथं ठेवली. पण ती लोखंडाची राहिली होती का? गुरु महाराजांनी ज्या क्षणी त्याला त्याच्यामध्ये परीस ठेवला त्याच क्षणी ती लोखंडाची पेटी आता सोन्याची पेटी झाली. तसा तो परीस आई जगदंबेने त्या भागवत नावाच्या तिच्या भक्ताला देऊन टाकला.
मग त्यानं काय करावं, त्यानं इळ्याला लाव परीस, खुरप्याला लाव परीस, त्याने सोनं करीत राहावं, त्याचा प्रपंच भागवायचं, त्यांचं चालू. ही बातमी राजाईला कळाली, प्रपंच हलाकाचा बातमी राजाईला कळाली. आणि राजाईला बातमी कळाल्याच्या नंतर राजाई गेली, दोघी महिन्यामध्ये गप्पा रंगल्या. तिने सांगितलं, माझ्या मालकाला देवी प्रसन्न झाली. भागवतरावच्या मंडळीने सांगितलं, नामदेव महाराजांच्या मंडळीला, राजाईला म्हणले, आमच्या मालकाला देवी प्रसन्न झाली आणि तिनं परीस दिलाय. दोघी जणी चंद्रभागेवर पाणी आणायसाठी गेले असतील आणि दोघीच्या गप्पा रंगल्या. बाई, तुमचा प्रपंच लय चांगला चालू आहे, बरं चाललंय तुमचं सगळं, घरामध्ये एवढं काही संपत्ती वगैरे आहे, कसा बाबा? तिने सांगितलं, खरं सांगितलं, आमच्या मालकाला देवी प्रसन्न झाली आणि तिनं परीस दिलाय. आता ही राजाई म्हणली, एक तासभरासाठी देता का परीस? म्हणले, आमच्या ड्रमाला लावताय. चंद्रभागेवर पाणी आणण्यासाठी गेल्या आणि मग ही आपल्या मालकाचं कौतुक करत की आमच्या मालकाकडे परीस आहे आणि त्या परिसामुळं आमच्या घरामध्ये एवढं काही सुख समृद्धी आहे, धन समृद्धी आहे, ते सगळं त्या परिसाची कमाल आहे असं सांगत. माता मावल्याला ते मालकाने काही पराक्रम केला की सांगायची आवड असते. काही काही पराक्रमी असते, तो भाग वेगळा आहे. पण ते आवड असते. तसं ती सांगत होती की आमच्या घरी परीस आहे आणि त्या परिसामुळे आमच्या घरामध्ये एवढं काही सुख समृद्धी आहे, संपत्ती आहे, ऐश्वर आहे, सगळं. राजाई म्हणली, मग आम्हालाही द्या म्हणली, एक दिवसभर जरी दिला तरी हरकत नाही, तासभर दिला तरी हरकत नाही. ती घेऊन आली. म्हणजे परत द्यावं लागल, नाही तर मालक मला बोलतील, मारतील. नाही म्हणले, मी तुमच्या मालकाला माहीत होण्याच्या आधी परत आणून देते, फक्त मला तासभर पर्यंत द्या. घेऊन आली आणि घेऊन आल्याच्या नंतर तिनं ते तिथं घरामध्ये ठेवला परीस. घरामध्ये परीस ठेवला हे पाहिलं नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांनी विचारलं, काय आहे परीस आहे, कशासाठी? तर सांगितलंय, यांच्याकडून आणला आणि ठेवलाय म्हणजे. आता ज्यांच्याकडे परीस होता ना, त्यांचं नाव होतं भागवत. सगळं पंढरपूर त्यांना त्या परिसामुळं काय म्हणायचंय, परिसा भागवत म्हणायचं. परीस आहे बाबा त्यांच्याकडे म्हणून सगळेजण परिसा भागवत म्हणायचे. नामदेव महाराजांनी तो परीस घेतला आणि चंद्रभागेत नेऊन टाकला. आपल्याला काय करायचंय म्हणले, याच आपल्याला काय करायचं? तिला कळालं, राजाईला कळालं की तो परीस आणला होता, मी कसा तरी आणला होता तिच्या तिला गोड बोलून आणि या बाबांनी नेऊन टाकलाय चंद्रभागेत. आता सापडायचा कुठं आता तू? ती मागायला आली, म्हणली आमचा परीस देऊन टाका, थोड्या वेळच्यानी या, अर्ध्या तासानी या, काहीतरी लांबवायची. शेवट आली, म्हणली जोपर्यंत तुम्ही परीस देणार नाही तोपर्यंत मी दारातून जाणारच नाही. म्हणली माझ्या मालकाला कळालंय आणि मी सांगितलं, असं सांगितलंय. आणि मग तिने सांगितलं की म्हणले आमच्या मालकानं तो चंद्रभागेत नेऊन टाकलाय. बातमी सांगितली तिनं, परिसा भागवतला बातमी सांगितली. परिसा भागवत नामदेव महाराजांच्या घरी आले. नामदेव महाराजाला नाही त्या शब्दांनी बोलू लागले. अरे मला देवीने दिला होता, आई जगदंबेने दिला होता, रुक्मिणी आई साहेबांनी दिला होता, नाही त्या शब्दांनी बोलू लागले. नामदेव महाराज आले, परिसा भागवतला घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्याला म्हणले चल. चंद्रभागेत घेऊन गेले आणि चंद्रभागेत गेले आणि चंद्रभागेत पाण्यात गेले आणि अशी वंजळवरती वाळू गेली. चंद्रभागेत सगळे दगड गोळा केले आणि दगड गोळा केले आणि सांगितलं, म्हणले याच्यातला तुझा जो परीस आहे तो घेऊन टाक.
आता ते चंद्रभागेतले दगड नव्हते, ते सगळीची सगळे परीस सगळीची. तुझा याच्यातला कोणता आहे तोच घे जा. एवढे मोठे परीस दिसले त्याला. कळालं हे भगवंताचं कार्य आहे. नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं आणि परिसा भागवत तिथून पुढं पांडुरंग परमात्म्याचे भक्त झाले. असे वेगवेगळ्या लीला नामदेव महाराजांच्या, वेगवेगळं कार्य नामदेव महाराजांचं, महान कार्य. गरिबी असायची नामदेव महाराजांच्या घरी, कधी कधी अन्न पाणी सुद्धा खायला नसायचं, अशी परिस्थिती नामदेव महाराजांची. एक दिवशी काय झालं, परिस्थिती तशी नामदेव महाराजांच्या ओढावलेली, नामदेव महाराजावर ओढावलेली. द्वादशी होती, एकादशी झाली आणि द्वादशी. आता द्वादशी सोडायची. नामदेव महाराज गेले भगवंताकडे. भगवंता, आज आमच्या घरी द्वादशी सोडायला या. नामदेव महाराज भगवंत म्हणू लागले, नामदेवा घरी विचारलंस का की द्वादशी सोडायला देवाला घेऊन येऊ का? राजाईला काही सांगितलंस का? आईला गोनाईला काही सांगितलंस का? ते म्हणजे तुम्हाला काय करायचं? म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, घरी द्वादश सोडायला या, नक्की या. अरे बाबा, घरामध्ये काय आहे का नाही, काय पाहिलं पाहिजे. घरामध्ये धान्य आहे का, घरामध्ये काही जेवणाची व्यवस्था आहे का, हे घरी जाऊन विचार आणि मग मला निरोप द्यायला ये. नामदेव महाराज भगवंताला म्हणले, देवा आम्ही निरोप सांगतोय ना, घराचा मालक आहे मी, तुम्हाला काय करायचं? आमच्या घरामध्ये काही असून नाही. दातारा विनवी अवधारा, तुम्ही यावे घरा भोजनासी. भगवंताला म्हणते ना, हे अभंग, तुम्ही यावे घरा भोजनासी, तुम्ही आमच्या घरी जेवायला या, द्वादश सोडायला या. भगवंत म्हणले, अरे नामदेवा घरी काही विचारलंस का? मी जेवायला येणार आहे, घरी काही सांगितलंस का? नामदेव महाराज म्हणले, तुम्हाला काय करायचं? मी सांगतो ना तुम्हाला, जेवायला यायचं. असं कधी पाहुणे कधी म्हणले का तुमच्या घरात काय आहे का, कशी आम्हाला जेवायला सांगतात, तुमच्या घरात काही शिल्लक आहे का? असं कधी कोणत्या पाहुण्याने म्हटलंय का? आपल्याला निमंत्रण दिलं, पाहुण्याने स्वीकार करणं काम आहे. आमच्या घरात काय असो नाही तर नसो, तुम्हाला जीव घातलं म्हणजे बस, विषय मिटला. नामदेव महाराज म्हणून भगवंत म्हणले, अरे बाबा नामदेवा घरी जाऊन विचारलं पाहिजे, राजाईला विचारलं पाहिजे, गोनाईला विचारलं पाहिजे. आताचा काळ वेगळा आहे. आताच्या काळामध्ये विचारावं लागतं घरी हाय का. पाहुणे आणायचे, जीव घालायचे म्हटल्याच्या नंतर घरी आधी जावं लागतं आणि सांगावं लागतं की मी माझे 2 मित्र येणार आहेत जेवायला, तू स्वयंपाक करू शकतेस का? तिचा मूड असला तर ती म्हणते हो, नाही तर ती म्हणते हॉटेलमध्ये जीव घाला. शहराची ही परिस्थिती. भगवंत म्हणले, नामदेवा घरी विचार. नामदेव महाराज म्हणले, विचारायची काही गरज नाही, तुम्ही जेवायला आहे. सकाळी उठल्याबरोबर उद्याच्याला तुम्ही स्नान, देवपूजा तुमची झाली, ब्राह्मणाने तुमची पूजा करून दिली की सकाळी लगेच द्वादश सोडायला तुम्ही यायचं, घरी यायचं. बरोबर. आता भगवंताकडून आता नामदेव महाराज भगवंताचं दर्शन घेतलं आणि आईसाहेबाकडे गेले. आईसाहेबाच्या दर्शनाला गेले. नामदेव महाराजांनी चेहरा पाडला. आईसाहेबाच्या जवळ उभा राहायचंय, चेहरा पाडला. आईसाहेब म्हणले, का रे बाबा नामदेवा, लयच आज दुःखी दिसतोस, चेहरा पडलेला आहे, काय काय अडचण आहे का? तर नामदेव महाराज म्हणले, आमच्या प्रापंचिक माणसाच्या अडचणी आता काय सांगावं म्हणले. आईसाहेब, भरपूर अडचणी असतात, त्याच्यात इतक्या मोठ्या अडचणी असताना सुद्धा काही ना काहीतरी देवाची प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी मागणीच असते. अरे बाबा झालं काय नेमकं सांग बाबा. नाही म्हणले, सकाळी दर्शनाला आलो आणि भगवंत मला म्हणले उद्याच्या द्वादश सोडायला तुझ्या घरी येणार आहे, तुझ्या घरी येणार आहे. भगवंत मला असं म्हणले. आता काय करावं, आता कसं काय? आता भगवंताला ठीक आहे, द्वादश सोडायला आम्ही भगवंताला जीव घालू, पण माझ्या पत्नीने केलेला स्वयंपाक देवाला आवडेल का? माझ्या आईनं स्वयंपाक केलेला देवाला आवडेल का? काय इच्छा आहे? काही नाही, तुम्ही स्वयंपाक करायला यावं एवढीच इच्छा आहे.
आईसाहेबाला सांगितलं की तुम्ही काय करायचं, तुम्ही स्वयंपाक करायला या. ठीक आहे म्हणले, उद्याच्याला सकाळी येते. ठीक आहे. आईसाहेब निघाल्या, घरी पोहोचल्या, नामदेव महाराजांच्या घरी गेल्या. आणि नामदेव महाराजांच्या घरी गेल्याच्या नंतर घरात काहीच नाही, काही नाही, एक तांदळाचा चीट सुद्धा नाही, पीठ नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सगळी डबे रुक्मिणी आईसाहेबांनी अशी झाकणं उघडू पाहिले, सगळी डबे रिकामी. मोठ्याने आरडल्या आईसाहेब, मोठ्याने हाक मार, अरे नामदेवा, अरे तुझ्या घरात काय अन्नाचा कण सुद्धा नाही, तू देवाला सांगितलं जेवायला या म्हणून. देव म्हटलं, देव जेवायला येणार आहेत आणि तू अन्नाचा कण सुद्धा नाही घरामध्ये. नामदेव महाराज जवळ आले. नामदेव महाराज आईसाहेबाला म्हणू लागले, आईसाहेब मोठ्याने आरडू नका. म्हणजे काय झालं, लोक समजतील ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी त्याच्या घरात अन्नाचा कण नाही, कशाला लक्ष्मी घरामध्ये आणायची. एवढ्याने ओरडू नका म्हटली. तुम्ही स्वतः आईसाहेब रुक्मिणी आईसाहेब आहात, लक्ष्मी आहात. ज्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते त्याच्या घरामध्ये जर अन्न मिळत नसेल तर कोण तुमची उपासना करीत बसेल, कोण देवाची उपासना करेल. मग रुक्मिणी आईसाहेबांनी मग जेवढ्या काही अष्टमहासिद्ध्या होत्या त्या सगळ्यांना बोलावून घेतलं आणि अष्टमहासिद्ध्याला बोलावून घेऊन मग सामग्री गोळा करायला सुरुवात केली. रुक्माई सांगते तुम्ही यावे, ते सामग्री सांगते चालावं. रुक्मिणी आईसाहेबांनी सगळ्या महासिद्धांना बोलावून घेतलं. सडा समारंजन हे माझे करणे, उदक भरणे सुगंधासी, शेष पत्रावळे काढीन उच्चिष्ट, नित्य वेळोवेळा चित्ता. मग भगवंताला जीव घातलं, तृप्त झाले भगवंत. नामदेव महाराज भगवंत जेवत होते. भगवंत म्हणले, नामदेवा जेवायला बसा. नाही म्हणले, आधी तुम्ही जेवण करा मग मी जेवण करतो. नाही म्हणले, जेवायला आधी तुम्ही तृप्त व्हा मग मी जेवण करतो. नामदेव महाराजांनी मुखातून अभंग बाहेर पडला. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, उष्टावर ठेवा, राहिले ते ठेवा दासांसाठी. जे काही राहिलं असेल ते आम्हाला ठेवा, हे जेवण तुमचंच आहे, तुम्ही जेवण करा. नामदेव महाराजांच्या अशा वेगवेगळ्या लीला, वेगवेगळं कार्य नामदेव महाराजांचं, असं वेगवेगळं कार्य. नामदेव महाराजाला ज्ञानोबरायांचे सानिध्य लाभलं, ज्ञानोबरायांची संगती घडली नामदेव महाराजाला. ज्ञानोबराय पंढरपूरला वारीला येत असत, नामदेव महाराजांच्या सानिध्यामध्ये राहत असत. माऊलीला सुद्धा नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये राहण्याची इच्छा होत असत. एक दिवशी गोड प्रसंग, एक दिवशीचा, आणि माऊली पंढरपुरामध्ये आले. आणि पंढरपुरामध्ये माऊली आल्याच्या नंतर जसा पंढरपुरामध्ये प्रवेश केला, भगवंताने सांगितलं, नामदेवा माऊलीला आडवं जावं. माऊलीला घेऊन आले. आणि घेऊन आल्याच्या नंतर येता येता विचारलं नामदेव महाराजांनी, माऊली अचानक कसं येणं केलं, ना एकादशी आहे ना वारी आहे, काही नाही, तरी तुम्ही अचानक कसं येणं केलं. माऊली म्हणू लागले, नामदेवा काही नाही, तीर्थयात्रा करावी ही इच्छा. बरोबर, काय अडचण नाही, तीर्थयात्रेला जायचं असेल तर काय अडचण नाही, पण माझी इच्छा आहे नामदेवा तू माझ्या बरोबर असा, बस तुम्ही आमच्या बरोबर असा. या सर भगवंताच्या जवळ आले नामदेव महाराज. माऊली येता येता नामदेव महाराजांनी विचारलं, कसं येणं केलं, तीर्थयात्रेला जायचंय, तुम्ही आमच्या बरोबर असावं. नामदेव महाराज माऊलीला म्हणतात, माऊली तुम्ही मला म्हणतायत तीर्थयात्रेला चालावं, येण्याबद्दल आनंदच आहे, तुमच्या माऊली बरोबर सानिध्यामध्ये राहता येईल मला, पण मला भगवंताला विचारल्याशिवाय मी कुठेही जात नाही. भगवंताला मला विचारावं लागेल, मला भगवंताची परवानगी घ्यावी लागेल. किती गोड नातं आहे सांगा बरं. काल तुम्हाला एक शब्द वापरला होता, आज असा जमाना आहे की पोरगा सुद्धा बापाला काही विचारत नाही, जिकडे जायचं तिकडे जाऊन येतो. इथं नामदेव महाराज म्हणतात, माऊलीला म्हणतात, मला भगवंताला विचारल्याशिवाय मला कुठेही जाता येत नाही. भगवंताची आज्ञा असेल तर, भगवंताने सांगितलं की जा, मग मी येतो. खरं पाहिलं तर ही परतंत्रता नाहीये, हे खरं स्वातंत्र्य. नात्यातला गोडवा असाच असतो. आईला विचारून जावं माणसाने,
घरातून कुठं काही बाहेर गावाला साधं थोडं दुसऱ्या गावाला जायचं असलं तरी घरामध्ये आई असतील, वडील असतील, विचारावं आई जाऊन येऊ का, चाललोय मी, सांगून तरी जावं, विचारून तरी जावं. नामदेव महाराज विचारल्याशिवाय कुठेही जात नसेल, भगवंताला विचारल्याशिवाय. रावळामध्ये प्रवेश केला, भगवंताचं दर्शन घेतलं. उजव्या हाताला माऊली उभा राहिले, डाव्या हाताला नामदेव महाराज उभा राहिले, भगवंताच्या जवळ आहेत. भगवंताने विचारलं, ना माऊली कसं येणं केलं? काही नाही देवा, तीर्थयात्रा करावी अशी इच्छा आहे आणि नामदेव महाराजांनी माझ्या बरोबर असावं, नामदेव महाराजाबरोबर तीर्थयात्रा करावी इच्छा. माऊली तुम्हाला काय गरज आहे तीर्थयात्रा करण्याची? तुम्ही स्वतः तीर्थ स्वरूप आहात. खरं पाहिलं तर तीर्थ तुमच्यापासून पुनीत होतात. ज्यांनी काही पाप केला असतील तर पाप धुण्यासाठी तीर्थावर जावं. माणसं जातात ना, गंगेचं स्नान करायला जातात, कुंभमेळ्याला जातात. एवढी गर्दी झाली होती गेल्या वर्षी कुंभमेळ्याला, किती झाली होती? पाप धुवायसाठीच लोक चालले होते. आम्ही नाही गेलो, म्हणलं पापच केले नाही कसं जायचं. एवढे मोठे लोक पाप धुवायला जाते. बरं, एवढ्या लोकांनी पाप धुतलेले ना, आपण जायचं स्नान करायचं म्हणजे ते पाप घेऊनच यायचं काम आहे ना. काय गरज आहे? नाही जायचं. साधू संतांनी इतकं निक्षून सांगितलंय ना, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तीर्थावर काय तर धोंडा आणि पाणी. अरे माणसामध्ये देव राहतो, देव रोकडा सज्जने. माऊली तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याचीच गरज नाही, तुम्ही स्वतः तीर्थ स्वरूप आहात, तीर्थरूप आहात. माऊली म्हटले, आम्ही काय पाप केलं म्हणून धुण्यासाठी चाललो नाहीयेत. मलिन झालेली तीर्थ पुनीत करण्यासाठी आम्हाला जायचं. जे तीर्थ मलिन झाली आहेत त्यांना पावन करण्यासाठी जायचंय. खरं पाहिलं तर संत हे स्वतः एक तीर्थ असतात. तीर्थे कुर्वंती तीर्थाने. स्वतः संत हे तीर्थ असतात. ज्ञानोबरात इतकं गोड सांगतात ना, संताविषयी बोलत असताना ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सिद्धा. जयाचे संगे ब्रह्मभाव भ्रांतासे. अरे ज्यांचं नावच तीर्थराव असतं, तीर्थराज असतं, ते स्वतः तीर्थराव आहेत, त्यांना काय गरज आहे तीर्थावर जाण्याची? माऊली म्हटले, तीर्थ मलिन झालेली तीर्थ पुनीत करण्यासाठी जायचं आणि नामदेवाला घेऊन जायचं. नामदेव महाराजाला घेऊन जायचं. नामदेव महाराजांचं नाव घेतलं, भगवंताचं अंतकरण पिळलं गेलं, भगवंताचं अंतकरण कासावीस झालं. नामदेवाला घेऊन जात आहेत. अरे एक क्षण सुद्धा भगवंत नामदेव महाराजाशिवाय राहू शकले नाही, एक क्षण सुद्धा. आणि नामदेव महाराजाला घेऊन जायचं असं म्हटल्याच्या नंतर अंतकरणामध्ये करुणा निर्माण झाली, दुःख निर्माण झालं, अंतकरण कळवळलं नाम भगवंताचं. आणि नामदेव महाराजाकडे पाहिलं भगवंताने. नामदेवा किती भाग्यवान आहेस की प्रत्यक्ष ज्ञानदेवाने तुझ्या संगतीची इच्छा करावी, प्रत्यक्ष ज्ञानोबरायने संगतीची इच्छा करावी. एवढा भाग्यवान आहेस नामदेवा. नामदेव महाराज म्हणू लागले, देवा जाऊ ना माऊली बरोबर? म्हणजे जा, पण मी कधीही भगवंत देवा तुला सोडून आणि पंढरपूर सोडून कुठेही गेलो नाही. अरे नामदेव महाराजांना म्हणू लागले, नामदेव महाराज म्हणू लागले देवाला की देवा मी तुझ्याशिवाय जीवन जगू शकत नाही, मला तू नसेल तर राहू शकत नाही. तू म्हणतो जायचं. भगवंत म्हणते, नामदेवा हे तुला ज्ञानोबराय दिसत असतील, पण ज्ञानोबराय नाही येत, ते तो माझा आत्मा आहे म्हटले. प्रत्यक्ष ज्ञानोबराय म्हणजे मीच आहे, फक्त ज्ञानोबरायच्या स्वरूपामध्ये जन्माला आलो. भगवंत म्हणतात, ज्ञानदेव तोही माझा आत्मा, तो प्रत्यक्ष माझा आत्मा आहे. तो त्यांच्या संगतीमध्ये राहायचं तुला मिळतंय नामदेवा, भाग्यवान आहेस, जा. नामदेव महाराजांनी दर्शन घेतलं भगवंताचं. भगवंताने काय केलं? भगवंताने नामदेव महाराजाकडे पाहिलं, माऊलीकडे पाहिलं आणि भगवंताने नामदेव महाराजांचा हात हातामध्ये घेतला, माऊलीचा हात हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेतल्याच्या नंतर
पण दिली जांभळी एवढी पाया गेला शिंक जांभळी खोकला. शिंक आली आम्हाला, जांभळी आली आणि खोकला आला, तर एवढाच वेळ व्हायला गेला. नाहीतर आम्ही जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळात आम्ही नामस्मरणच केले. आणि आपलं उलट आहे, जांभळी आली तर लोक रामराम म्हणते, शिंक आली तर लोक रामराम म्हणते, खोकला आला की रामराम म्हणते. बरोबर, मनानं करा. आता आपलं तीर्थयात्रेचा प्रसंग सांगायचा 2 मिनिटात आवरतो आणि प्रसंग संपून टाकू. आता 5:30 वाजत आहे. मग नामदेव महाराज, भगवंताने नामदेव महाराजांचा हात हातामध्ये घेतला आणि माऊलीच्या हातामध्ये दिला आणि माऊलीला सांगितलं की तुम्ही आता याचा सांभाळ करा. नामदेव महाराज, भगवंत नामदेव महाराजाविषयी बोलतात, नामदेव महाराजाविषयी बोलतात, माऊलीला सांगतात. कोणाविषयी? नामदेव महाराजाविषयी. तहान भूक याची जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटते. चिंता वाटते म्हणले याची. याला तहान कळत नाही, भूक कळत नाही. भजन करायला लागला की भजनच करत राहतो म्हणले नामदेव. तहान लागत नाही म्हणले. आणि एक सांगू तुम्हाला, खरी भक्ती तीच असावी की जो भक्त ज्या भगवंताची भक्ती करतो ना, त्या भक्ताला तहान भूक न लागता त्या भगवंताला तहान भूक लागावी, त्याला खरी भक्ती म्हणा. नामदेव महाराजाला तहान भूक लागत नसत, देवाला तहान भूक लागायची. मग नामदेव महाराजाला भगवंत जीव घालायचे, भगवंत नामदेव महाराजाला जीव घालायचे, भगवंत नामदेव महाराजाला पाणी पाजायचे. नामदेव महाराजांनी 5 वर्षाचे असताना नामदेव महाराजांनी भगवंताला एकदा जीव घातलं, भगवंताने आयुष्यभर नामदेव महाराजाला जीव घातला. आयुष्य तहान भूक याची जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. आरुष साबळे नामे माझे वेडे. वेडाय म्हणले माझा नामदेव, लहान आहे, काही कळत नाही म्हणले, माझा नामस्मरण करत राहतो, सांभाळ करा. नामदेव महाराजांनी भगवंताचं दर्शन घेतलं. देवा एक काम कर म्हटले, आता मी जातो माऊली बरोबर, ठीक आहे, जायला तयार आहे, तुझी जी इच्छा आहे ना जावाय, तर मग मी जायला तयार आहे बाबा. पण एक काम कर, आम्ही जिथं जाल तिथं तू कटेवर कर, समचरण असलेला मला तू दर्शन दे. जिथे जाऊ, आम्ही बालाजीला गेलो तरी तिथं तू आम्हाला त्याच दर्शन दे. कुठेही कोणत्याही जगन्नाथपुरीला गेलो तरी मला समचरण असलेलाच मला तसं दर्शन दे. कारण माझ्या जीवनामध्ये विठ्ठलाशिवाय, पांडुरंगाशिवाय आणि पंढरीशिवाय काही मी पाहत नाही, काही पाहत नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. माझ्यासाठी विठ्ठल हे क्षेत्र आहे, विठ्ठल हेच तीर्थ आहे, पंढरी हेच एवढं क्षेत्र आहे, मी अतिरिक्त काही पाहत नाही. मग आता तीर्थयात्रा सुरू झाली. नामदेव महाराज, माऊली आणि बरीच संत मंडळी निघाली. आणि निघाल्याच्या नंतर प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू करता करता हिंगोली तालुक्यामध्ये आले. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर औंढा नागनाथाचं मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी. नामदेव महाराज, माऊली, सगळी संत मंडळी तीर्थयात्रेला निघालेली. आणि नामदेव महाराज, आता महाशिवरात्रीचा दिवस होता आणि भगवंताच्या दर्शनाला, भगवान शंकराच्या दर्शनाला, औंढा नागनाथाच्या दर्शनाला सगळीची सगळी भाविक भक्त गोळा झालेली होती. नामदेव महाराजांनी भजन कीर्तन चालू केलं. महादेवाच्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये कीर्तन चालू केलं. कीर्तनाला एवढी गर्दी झाली की जे ब्राह्मण होते, सेवा करणारे, पूजा करणारे, अभिषेक करणारे, त्यांना जायला जागा नव्हती. आतमध्ये एवढी गर्दी झाली. आतमध्ये दर्शनाला जायला जागा नाही. ब्राह्मण मोठ्याने ओरडू लागला. कोण म्हणले कीर्तन करतायत, कोण आरडाओरडा करतायत. ज्याला कीर्तन करायचं असेल त्याने मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करावं, इथं पुढं कीर्तन करू नये. ब्राह्मणाने बोलला, मोठ्याने बोलला, आम्हाला पूजा करायची, अर्चा करायची, अभिषेक करायचा आहे, महाशिवरात्र आहे, अभिषेक चालतो, इथं कीर्तन करू नये. रात्रभर अभिषेक करावा लागतो महादेवाचा. आणि असं सांगितल्याच्या नंतर सगळे माऊली, ही सगळी संत मंडळी, मग आता कीर्तन, आता म्हणजे आता आपलं इथं कीर्तन करता येणार नाही. ब्राह्मणांनी सांगितलं इथं कीर्तन करायचं नाही. कीर्तन बंद पाडलं, कीर्तन बंद करायला. मग नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे गेले आणि मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन सुरू केलं.
भगवंताचा एवढा धावा केला, भगवंताचं नामस्मरण केलं, पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये आले, सगळे काही कीर्तनामध्ये, सगळी देवदेवता कीर्तनामध्ये आले. नामदेव महाराजांनी डोळे उघडले, पाहिलं, अरे सगळेच देव कीर्तनाला उपस्थित आहेत, पण भगवान शंकरच नाही आहेत कीर्तनाला उपस्थित. भगवान शंकराला आवाहन केलं, म्हणजे देवा तुम्ही बी या ना कीर्तनाला आमच्या. असं म्हटल्याबरोबर मंदिर, पूर्ण मंदिर फिरलं. फिरिले देवळ फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध. मंदिर फिरलं. अभिषेक करून ब्राह्मण बाहेर आले. म्हणजे कीर्तन हे माग चालू आहे. ब्राह्मण जाताने देवाच्या डोक्यामध्ये, बर का, देवाच्या डोक्यामध्ये की कीर्तन पाठीमाग चालू आहे आणि पुढे आपली पूजा चालू आहे. अभिषेक झाला आणि देव बाहेर आले तर समोरच कीर्तन चालू झालं. अरे म्हणले आता हे माग काढून दिली होते ही सगळी. मग त्यांच्या लक्षात आलं की हे पूर्ण देऊळच फिरलं. नंदी माग आणि देवाचं तोंड. आजही तसंच आहे. औंढा नागनाथाला गेलं की नंदी पाठीमाग, म्हणजे पाठीमाग तिथं तो नंदी त्या जागेवर आहे. देऊळ फिरलं म्हणून देवाच्या पाठीमाग नंदी गेला. अशी ख्याती नामदेव महाराजांची. तीर्थयात्रा पुढे निघाली. संपूर्ण भारत भ्रमण तीर्थयात्रा केली. संपूर्ण भारत भ्रमण तीर्थयात्रा करत करत पुन्हा तीर्थयात्रा करत परतीचा प्रवास सुरू झाला. संपूर्ण भारत देशामध्ये तीर्थयात्रा करत नामदेव महाराज माऊली पंजाब पर्यंत गेले. आणि पंजाब पर्यंत गेल्याच्या नंतर जिथं घुमान म्हणून गाव आहे पहा, नामदेव महाराजांची तिथं समाधी पण मानली जाते. घुमानला गेल्याच्या नंतर पंजाबमध्ये घुमानला गेले. नामदेव महाराजाला तहान लागली, लीला करायची होती. नामदेव महाराज माऊली यांना माऊली जबाबदारी माऊलीवर होती. तहान भुके याची जाणावी जीवीची भगवंताने निरोप दिला होता. माऊली म्हटले ठीक आहे, मी पाणी घेऊन येतो. योग साह्याने माऊली विहिरीमध्ये उतरले, स्वतः पाणी पेले. नामदेव महाराजाला पाणी आणलं. नामदेव महाराज म्हणले असं योगाच्या साह्याने आलेलं पाणी आम्हाला नकोय, आम्ही भगवंताचे भक्त आहोत, सगळ्यासाठी सुलभ पाणी हवंय. भगवंताचं भजन चालू केलं आणि ती घुमानला ती विहीर वरून व्हायला लागली, वरून पाणी वाहू लागले. नामदेव महाराज म्हणले ही भक्तीचा मार्ग आहे, सगळ्यासाठी सुलभ असला पाहिजे. असं वेगवेगळं कार्य नामदेव महाराजांचं, वेगवेगळं कार्य करत करत नामदेव महाराज ज्यावेळेस दिल्लीला गेले, भगवंत नामदेव महाराज माऊली दिल्लीला गेले आणि दिल्लीचा बादशहाने 4 दिवसापूर्वी गाय मारलेली होती, कापलेली. आणि भगवंताचं भजन चालू झालं. बादशाह आला आणि बादशहाने सांगितलं भगवंताचं भजन करता काही करू शकतो म्हणले. भगवंत हो म्हणले काय म्हणले 4 दिवसापूर्वी गाय मारलेली जिवंत करून टाकलं. नामदेव महाराजांनी भजन केलं, मेलेली गाय सुद्धा जिवंत झाली. एवढं कार्य नामदेव महाराजांचं पूर्ण भारत देशामध्ये. परतीचा प्रवास सुरू झाला. परळी या ठिकाणी आले. परळीला संत होते जगमित्र नागा. नामदेव महाराज माऊलीनं परळीला मुक्काम केला, एवढं पक्क लक्षात ठेवा. जगमित्र नागा महान संत होते. त्यांच्याकडे जमीन जुमला भरपूर असायचा. काहीतरी कर्ज झालं आणि त्या मालकाने जमीन ताब्यामध्ये घेतली. त्याचं कर्ज घेतलं होतं, जमीन ताब्यामध्ये घेतली आणि त्याने सांगितलं जर वाघ घेऊन आला तर जमीन तुला मुक्त करून देतो, नाही तर माझं कर्ज तरी मोकळं कर, नाहीतर वाघ घेऊन ये. भगवंताने वाघाचं स्वरूप धारण केलं. जगमित्र नागा त्या गावामध्ये वाघ घेऊन आले. ते जगमित्र नागा त्यांच्याकडे मुक्काम झाला. माऊलीचा नामदेव महाराजांचा मुक्काम झाला. तिथून पंढरपूरला आले. माऊंद्याचा कार्यक्रम झाला. माऊंद झालं आणि माऊंद्यामध्ये सगळ्या संत मंडळींनी विचारलं, माऊलीची संगत घडली, त्यांच्या संगतीविषयी काहीतरी बोला. त्यांनी सांगितलं संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तिथे साधू शोध महाराजांचाच अभंग. माऊंद्याचा कार्यक्रम, तीर्थयात्रा झाली. सगळ्या संत मंडळीला जीव. माऊलीचा अनुभव सांगा. नामदेव महाराज म्हणले आपणा पारिखे नाही तेथे, आपला आणि परखेपणा नाही हो. काय सांगावं म्हणले त्यांच्या संगतीच्या सुखाविषयी, नाही सांगावं.
साधू आहेत त्यांना थोर मानावं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना इहलोकी तोची सर्वाभूती स शरीराचा भ्रम अशी असणारी माऊली. तीर्थयात्रा पूर्ण झाली नामदेव महाराजांची. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी असे नामदेव महाराज. अंधकारातून अज्ञानातून डोळस भक्ती शिकवली कीर्तनाच्या माध्यमातून. लोकांचं अज्ञान घालवण्याचं कार्य केलं नामदेव महाराज सगळीकडे, पूर्ण भारतभर. त्यानंतर माऊली समाधीस्थ झाले. नामदेव महाराजाला पंढरपुरामध्ये, महाराष्ट्रामध्ये करमेना. महाराष्ट्र सोडला नामदेव महाराजांनी. पुन्हा पंजाबला गेले आणि पंजाबला 12 वर्ष राहिले नामदेव महाराज. आजही तुम्ही पंजाबला गेल्याच्या नंतर, घुमानला गेल्याच्या नंतर नामदेव नगर म्हणून आहे, तिथं नामदेव महाराजांची समाधी मानली जाते. आपल्या इकडं नामदेव पायरी इथं समाधी मानली जाते. 14 जणांनी समाधी घेतली. म्हणून नामदेव महाराज, महान संत नामदेव महाराज, तिथं पूर्ण कार्य केलं नामदेव महाराजांनी. 80व्या वर्षी नामदेव महाराज पंढरपुरामध्ये आले आणि देवाला विनंती केली, देवा मला आता समाधी घ्यावी ही इच्छा आहे. मग भगवंताला सांगितलं. आता नामदेव महाराज म्हणू लागले, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्ही आता तुमच्या पायरीचे चिरे होतो, आम्हाला आता पायरी करावं, आम्हाला पायरीवर समाधी द्यावी. आणि भगवंतावर नामदेव महाराजाबरोबर 14 जणांनी तिथं समाधी घेतली त्या पायरीमध्ये. म्हणून आजही आपण त्या पायरीचं दर्शन घेतो. म्हणून त्या पायरीवर संतांनी पाय द्यावा म्हणून नामदेव महाराजांनी पायरीमध्ये समाधी घेतली. म्हणून असे नामदेव महाराज, महान संत नामदेव महाराज, महान कार्य नामदेव महाराजांचं. आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशामध्ये प्रचार प्रसार केला असेल तो नामदेव महाराजांनी केला. संपूर्ण राज्यामध्ये नामदेव महाराज फिरले. प्रत्येक राज्यामध्ये जाऊन वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला. असे महान असणारे नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांचा आज आपण चरित्र भाग ऐकला. बराच वेळ वाट पाहिला पण लाईट काय आली नाहीये. आणि आता ती येईल म्हणून काही जाणवतही नाही. 6 वाजले. हरिपाठावाले आलेत. चौकदार 2 दानके घेऊन आलेत. दिलं पाहिजे आहे का नाही. पंढरनाथ भगवान की जगद्गुरु तुकाराम नामदेव महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ. उद्याशाला आपल्याला शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र ऐकायचं आहे. नाथबाबांचं चरित्र उद्याच्याला ऐकू आणि नंतर हळूहळू एक एक संत चरित्र घेऊ आपण. आज आपल्याला संतांची आरती घ्यायची आहे. सगळ्यांनी आरतीला उभं राहा.